पुण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलेलं आहे। पंढरपूर महाड रस्त्याचं रुंदीकरण भूसंपादन न करता रस्त्याचं काम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे मोबदला आणि पुनर्वसनाची मागणी करत हे धरणं आंदोलन करण्यात आले आहे। मावळमध्ये वंचित बहुजन आघाडीनं तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढलेला आहे। लोणावळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। याच्या निषेधार्थ वंचितनं मोर्चा काढला होता। पुतळ्याची विटंबना केली त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे। मावळच्या वडगावमधील न्यायासाठी 109 कोटी रुपयांची नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे। न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील आणि बार असोसिएशन यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कृषी विभागाच्या जागेवर आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांसहित ही इमारत बांधली जाणार आहे। पुणे उपविभागीय कृषी अधिकारी सुनील कुमार जाधव यांनी करपा बाधित भात पिकाची पाहणी केली। यावेळी करपा रोगावर करावयाच्या औषध फवारणी संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली। पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये बसनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रशासनानं 1070 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 5,35,000चा दंड वसूल करण्यात आला आहे। मावळमधील ढोल ताशा पथकांनी गणेशोत्सवामध्ये 3 कोटींची कमाई केली आहे। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ढोल लेझिम पथकांची दिवाळी झाली आहे। तब्बल 250 पथकांनी राज्यभरात सादरीकरण करत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे। लोणावळ्यामध्ये ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला। भारत फोर्स कल्याण ग्रुपचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। AI आणि रोबोटिक्स स्पेस सायन्स एज्युकेशनवर कार्यशाळा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि आता जाणून घेणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या। नाशिकला 4 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिकमध्ये एका इंजिनियरसह 3 जणांची 1 कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे। शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून या चौघांची 1,15,33,000 रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत तो वाढवलेला आहे। कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही आणि यामध्येच या निर्णयामुळे कापसाचे भाव कमी राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते। आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये AI आधारित स्मार्ट सिग्नल प्रणालीचा आधार मिळणार आहे। त्यामुळे चौकांवरील गर्दी, वेळेचा अपव्यय आणि वाहतुकीमधील अडथळे कमी होतील। यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळमध्ये चोरट्यांनी CCTVवर स्प्रे मारून स्टेट बँक ऑफ इंडियाचं ATM मशीन चोरी केलेलं आहे। या मशीनमध्ये 16,77,000ची रक्कम होती। या प्रकरणामध्ये पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत।